चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आजपासून आपला नवीन कार्यक्रम सुरू होतोय. सनातन गोष्टींमागचे विज्ञान. याच्या उद्दिष्ट आपलं थोडं वेगळं आहे. आपण काही कार्यक्रम माहितीपर करत नाही की माहिती मिळावी किंवा मनोरंजनात्मक सुद्धा आपले कार्यक्रम नसतात. तर आपले कार्यक्रम काही उद्दिष्टांनी असतात. पहिलं उद्दिष्ट असतं की जे कार्यक्रम घेतात त्यांच्यासाठी ते महत्वाचं असतं. की आता सनातन युग सुरू झालेलं आहे. मी तर सुरू झालेलं आहे म्हणते. कोणी म्हणतं सुरू होणार आहे. मी तर सुरू झालेला आहे म्हणते. कारण बदल आपल्याला दिसतो. असा बदल दिसतो की पूर्वीच्या सगळ्या गोष्टींना महत्व येत चाललंय. की जसं आपण मुद्रा, हस्तमुद्रा बघतो. हस्तमुद्रांच्या ऊर्जा वाढत चाललेल्या आहेत. आणि का वाढत चालल्यात बरं, सगळे शिकायच्या पण बघतात. तसंच ध्यानाचं आहे. हे का सगळं व्हायला लागलंय? तर पृथ्वी बदलत आहे आणि पृथ्वीच्या बदलासाठी आपण इथे आलेलो आहोत. आपलं कार्यच असं आहे की पृथ्वीच्या बदलाला मदत करायची आपल्याला. मग पृथ्वी काय पाहतीये, पृथ्वीला काय हवे? तर पृथ्वीला आता हे जे सगळं वाईट गोष्टी ज्या सुरू आहेत त्या नको आहेत आणि खूप जास्त झाल्यात. तिला सहन होत नाही आणि ती फेकून टाकतीये सगळ्या म्हणजे नव्या गोष्टी ज्या आहेत अर्थहीन आहेत. मॅडम आवाज गेला तुमचा. मॅडमना नेटवर्क नाही आहे का? आता लेफ्ट झाल्या मॅडम. हां, नेटवर्क प्रॉब्लेम दिसतोय. हा, मी केलं दुसरं नेटवर्क सुरू. तर आपण प्रसार केला म्हणण्यापेक्षा आपण आधी आपणच या गोष्टींकडे वळलो पाहिजे. ही पहिली गोष्ट आहे. म्हणून आपणच आपल्या सख्यांना किंवा आपल्या ग्रुपला हे माहिती करून दिलं पाहिजे की पूर्वीचं जे ऋषीमुनींनी सगळं सांगितलंय, आपलं कल्चर जे आहे ते किती महत्वाचं आहे आणि किती ते म्हणजे महत्वाचं होतं. त्यामध्ये किती अद्भुत सायन्स आहे. सायन्सच्याही पलीकडचं म्हणून विज्ञान शब्द वापरलाय. की समजणारच नाही या गोष्टी सायन्सला. त्याच्या पलीकडच्या आहेत. आणि तेच आता सगळं उजेडात येत आहे का ते या गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त वापर करायचा आहे. या ऊर्जा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या ऊर्जा येत आहेत. आणि जसजसं आपण हे समजून घेणार आहे, आपल्या जीवनात आचरणात आणणार आहे, तस तसं या ऊर्जा वाढत जाणार आहे. म्हणजे आपणच क्रिएट करतोय. आपणच सनातन युग क्रिएट करत आहोत. म्हणून हा सगळा कार्यक्रम हे घेत आहेत. हे काय आहेत, निवडलेले आहेत कार्यक्रम घेण्यासाठी. म्हणून तुम्ही ऐकणाऱ्यांनी किंवा आपण ऐकणाऱ्यांनी सगळं याला महत्व द्यायचंय आणि या गोष्टींचा आपल्या जीवनात उपयोग वाढवायचा आहे आणि दुसऱ्यांना पण सांगायचं आहे. तर कार्यक्रमाला सांगितलं होतं इतरांना जोडा. पण काय होतं ना, नवीन साधक मला लिंक क्लिक करतात आणि मी त्यांना किती वेळा मेसेज पाठवते. व्हॉट्सअपवर तुम्हाला सांगते की बाबा तुम्ही नाव जिल्हा हे केल्याशिवाय मी जोडू शकणार नाही. पण त्यातले 90% लोक वाचतच नाहीत मेसेज. मी फोन केला तर उचलत नाही. मग तुम्ही सगळ्यांना जोडताना सांगताना सांगितलं पाहिजे नाव आणि जिल्हा आधी कळवा. आणि आपण कम्युनिटी ग्रुपवर टाकतो पण ते वाचतच नाही कोणी. लिंक दिसले की क्लिक करायचं माहितीये. आणि आपले जुने लोक चुकीने इन्व्हिटेशन देतात. ते नवीन लोकांचं काही सांगता येत नाही. तर हे सगळ्यांनी महत्वाचं लक्षात ठेवा. नूतन मॅडम करा सुरू. तुमचा स्पॉटलाइट गेला का? नेटवर्क गेलं होतं माझ्याकडचं. ठीक आहे, चला सुरू करा. नमस्कार सर्वांना. आवाज व्यवस्थित येत नसला तर सांगा प्लीज. आज आपण सुरू करत आहोत सनातन विज्ञान. हे जे सनातन ज्ञान आहे आपलं, ऋषीमुनींनी सांगितलेलं, त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्या करतो त्या सगळ्या त्याच
पाठीमागं काय विज्ञान होतं आणि ते कशासाठी आपण करत होतो किंवा त्याच्यामुळं कशी आपली आध्यात्मिक प्रगती होणार आहे. तर हे सर्व आपण इथं चर्चा करणार आहे. तर माझा विषय आहे भारतवर्षभूमीचे सनातन साधना आणि विज्ञान. तर भारतभूमी कशी साधनेसाठी योग्य आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे. तर भारतभूमीबद्दल तर आपण बरंच काही वाचत असतो किंवा ऐकत असतो. नूतन मॅडम आवाज येत नाही, नेटवर्क जाते. अंतरयात्रेची प्रयोगशाळा आहे भारत, म्हणजे लॅबोरेटरी ऑफ इनर वर्ल्ड. ते म्हणतात की फ्रॅग्रन्स ऑफ मेडिटेशन आहे, म्हणजे ध्यानाचा सुगंध म्हणजे भारत आहे. काही गोष्टी ह्या भारतातच होऊ शकतात. जे काही आपल्या भारतामध्ये ऋषीमुनी होऊन गेलेत, त्यांचा जो काही विकास झालेला आहे किंवा त्यांनी जे काही तपसाधनेनं भारतामध्ये ज्या काही त्यांच्या साधनेमुळं ज्या काही शक्ती ठेवलेल्या आहेत, त्याच्यामुळं भारताला खूप आध्यात्मिक अ, एक भूमी मानलं गेलंय. सुरेश भट म्हणतात की गे मायभू तुझे मी फेडीन पांगसारे आणि न आरतीला हे सूर्य चंद्र तारे. म्हणजे इतकी महान आहे भारतभूमी, ज्याच्यामध्ये आपला जन्म झालेला आहे, की सूर्यचंद्र तारे सुद्धा त्याच्या आरतीला आणले तरी कमी पडतील, इतकी महान भूमी भारत म्हणजे आहे. ज्ञानेश्वर म्हणतात की अध्यात्म पंढरी आहे भारत, म्हणजे पुण्यभूमी आहे, सुकृताची भूमी आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की विश्व कल्याणकारी त्यांचं पसायदान जे आहे ते पूर्ण विश्वासाठी आहे, असं नाही की कुठल्या भारत खंडासाठी आहे. म्हणजे इथली संस्कृती इतकी महान आहे की ती कुठल्या एका पंथासाठी किंवा एका प्रदेशासाठी काही सांगत नाहीये. जे काही ज्ञान जे आहे ते प्रत्येक मानवासाठी, कुठल्याही जाती धर्म पंथ याच्याशी अ, त्याचा संबंध नाहीये, पण ते प्रत्येक मानवाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी कसं आवश्यक आहे ते दिलेलं आहे. विश्वाचे कल्याण आणि करण्याचे सामर्थ्य भारतामध्ये आहे. ही ज्ञानभूमी आहे. विवेकानंद म्हणतात ही पुण्यभूमी आहे. अध्यात्माचा उगम इथंच होऊ शकतो. आता आपण बऱ्याचशा थेरपीज वगैरे बघितल्या, त्याचं मूळ आपण शोधायला गेलो तर ते कुठल्या तरी वेदांमध्ये, ग्रंथांमध्ये, आणि ते भारतातच मिळतं. जगाची आध्यात्मिक गुरु माऊली आहे असं ते म्हणतात. स्पिरिच्युअल टीचर ऑफ द वर्ल्ड असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. भारत ही अमर संस्कृती आहे, जी कधीही नष्ट न होणारी अशी संस्कृती आहे, असं विवेकानंदांनी सांगितलेलं आहे. आत्मिक उन्नतीचा मार्ग काय दाखवणे हे मॅडम, परत भारताचे परत परत सांगा ते वाक्य आत्ताचं विवेकानंदांचं काय वाक्य? द स्पिरिच्युअल टीचर ऑफ द वर्ल्ड. नाही नाही, नष्ट होणार नाही. अमर भारत लिहिलंय त्यांनी. इमॉर्टल इंडिया. इंडियाची जी संस्कृती आहे, सनातन संस्कृती, ती कधीही हम्म, हम्म, नष्ट होणार नाहीये आणि ती पूर्ण जगाचा आधार बनणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हम्म, भारताचे हम्म. कर्तव्यच हे आहे की पूर्ण जगाला आत्मउन्नतीचा मार्ग दाखवणे. म्हणून भारतामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचा आपण उद्रेक झालेला बघतोय. आता तर हे खूपच ऊर्जा रेफरन्स वाढल्या. मला टाका. हे रेफरन्स मला टाका नंतर कुठून घेतलंय ते. कारण ऍक्च्युअली आता जे काही डिझास्टर चाललाय ना, तो सुद्धा भारतामध्ये शेवटी होणार आहे आणि फार कमी होणार आहे. आणि शेवटी जो काही आहे नंतरचा उदय, तो भारतातलीच जास्त लोक करणार आहेत. ते त्यामुळे का हे होणार आहे तुमचे ते पण रेफरन्स. सांगणार आहे. हा ते का काय? होणार आहे ते पण ह्याच्यामध्ये येईल स्पष्टीकरण सगळं. हा, मग हे रेफरन्सेस टाका नंतर. हा. हं, हो, चालेल. हं. आता आपले वेद वगैरे आहेत. एक मिनिट हं. वेद वगैरे आहेत.
जे काही महत्वाचे ग्रंथ आहेत, वेद, उपनिषद, अं, षटदर्शन आहेत, हे सगळे भारतामध्येच याचा जन्म झालेला आहे. पूर्ण जे फिलॉसॉफिकल लिटररी आस्पेक्ट जे आहेत ते भारताचे खूपच वेगळे आहेत. बाकीच्या देशांमध्ये भले सगळी प्रगती झालेली असेल, आर्थिक प्रगती असेल, पूर्ण भौतिक वादाकडे ते गेलेले असतील, किंवा काही ठिकाणी स्पिरिच्युअलिटी आहे पण ती थोड्या प्रमाणात आहे. तर भारतामध्ये अत्यंत प्रगल्भ आणि पद्धतशीर तत्वज्ञान दिलेलं आहे पूर्ण जगाला. वेद, उपनिषदे हे काय आहेत? आध्यात्मिक ग्रंथ आहेत. आता उपनिषदांनी तर आपल्याला जी 4 ब्रह्मवाक्य आहेत ती दिलेली आहे. अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. तत्वमसी, ते तूच आहेस, म्हणजे आपणच तो आत्मा किंवा परमात्मा आहोत. आत्म्याचे आणि परमात्म्याचे ऐक्य इथं त्यांनी मांडलेलं आहे. आता दुसरी 2 वाक्य ही आहेत की प्रज्ञानम ब्रह्म आणि अयम आत्मा ब्रह्म, मीच तो ब्रह्म आत्मा आहे. असं षडदर्शन जे 6 तत्वज्ञाने दिलेली आहेत जगाला, सांख्य, योग, न्याय, वैषयिक, मीमांसा आणि वेदांत, हे 6 दर्शनांनी मानवी अस्तित्वाचा, संस्कृतीचा आणि मोक्षाचा सखोल अभ्यास इथं भारतामध्येच केला जातो. श्रीमद भागवत गीता, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यांचा त्रिवेणी संगम असलेली गीता माणसाला दैनंदिन जीवनात कर्तव्य बजावत असताना आध्यात्मिक उंची कशी गाठावी याचे मार्गदर्शन करते. म्हणजे असं नाहीये की आपल्याला दैनंदिन जीवनाबद्दल अध्यात्मामध्ये काही नाहीये, तर अध्यात्मामध्ये पूर्ण मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याच्याही पलीकडे त्याची जी काही अवस्था आहे त्याच्याबद्दलचं सुद्धा वर्णन आपल्याला इथल्या ग्रंथांमध्ये मिळतं. आता डायव्हर्स पाथ ऑफ साधन म्हणजे विविध मार्ग आहेत. आता मी हे का सांगतेय, कारण की भारत कसा महान आहे आणि तिथं काय काय गोष्टी घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळं भारत जगासाठी किती महत्वाचा आहे. आणि जे काही ज्ञान इथं पूर्ण विकसित झालेलं आहे ते कशामुळं झाले त्याचं पण आपण नंतर विचार करणार आहे. तर इथं काय आहे, विविध साधनांचे मार्ग विकसित झालेले आहेत, मार्गांची निर्मिती झालेली आहे. ज्ञानयोग आहे तो काय आहे, तर बुद्धी आणि विवेकाच्या जोरावर सत्याचा शोध घेतला गेलेला आहे. भक्ती योगामध्ये ईश्वर प्राप्ती, संपूर्ण समर्पण आणि प्रेम याचं आपले सगळे संत यांनी अतिशय सोप्या सोप्या मार्गांनी याचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना, सामान्य माणसांना दिलेलं आहे. कर्मयोगामध्ये काय आहे, तर फळाची आशा न करता आपले कर्तव्य चोख बजावणे कसे गरजेचं आहे आणि त्याचा आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये कसा उपयोग होतो ते इथं आपल्याला कळतं इथल्या ज्ञानामुळे. राजयोग काय आहे, जो आपण सिद्धयोग किंवा ध्यानमार्ग म्हणतो. मन आणि अंतःकरणावर नियंत्रण मिळवून आत्मसाक्षात्कार घडवणे, हे याचा मुख्य उद्देश आहे. आता भारतातच कशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, त्याचं उदाहरण योग आणि ध्यान या विज्ञानांची देणगी आपल्याला भारताने दिलेली आहे. अष्टांग योग महर्षी पतंजली यांनी योगसूत्र लिहून यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही 8 अंगे दिली. हा केवळ शरीराचा व्यायाम नसून चित्तवृत्तीचा निरोध करण्याचे साधन आहे. तर हे अध्यात्मामध्ये याच्यामध्ये कुठंही अंधश्रद्धा नाहीये किंवा कुठल्याही अशा गोष्टी नाहीये की ज्या मानवाने करायला नाही पाहिजे, की ज्याचा फक्त अवडंबर होतो, किंवा कर्म म्हणजे जे पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पण एक विज्ञान आहे. त्याच्यामध्ये कुठली अंधश्रद्धा वगैरे नाहीये, त्याच्या मागं खूप सखोल असं विज्ञान आहे. ध्यान पद्धती दिल्यात त्यांनी, विपश्यना बुद्धांनी दिलेली आहे आपल्याला विपश्यना. कुंडलिनी जागृती आणि क्रियायोग यांसारख्या पद्धती आज जगभरात मानसिक शांतता आणि आत्मिक विकासासाठी वापरल्या जात आहे. तर हे सगळं आपल्याला भारतातल्या ज्ञानामुळे मिळालेलं आहे. आता हे ज्ञान इथं का विकसित होऊ शकले,
सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता. म्हणजे इथं कुणालाही कुठल्या गोष्टी करायला बंधन नाहीये. तुम्ही यातला कुठलाही मार्ग वापरू शकता आणि तुमची आध्यात्मिक प्रगती करू शकता. विविध धर्मांची जननी आहे. अनेक धर्म इथं आपल्याला बघायला मिळतात आणि त्यांची त्यांची स्वतःची मूळ तत्व उद्दिष्ट आहेत. त्याप्रमाणे ते आपली आत्मिक बुद्धी आणि आत्मिक प्रवास करत असतात. आता वसुधैव कुटुंबकम म्हणजे आपण मगाशी बोललो की पूर्ण जगच हे माझं कुटुंब आहे. म्हणजे पूर्ण मानवतेसाठी काम केलेलं आहे प्रत्येक सगळ्या ग्रंथांमध्ये किंवा जे कुठले संत आहेत आपले ज्ञानेश्वर वगैरे, त्यांनी सगळं ह्या जी काही उदात्त जी भावना आहे ती आपल्याला भारतामध्येच बघायला मिळते. 4 पुरुषार्थ दिलेत भारतातल्या ज्ञानामुळे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष याचं संतुलन साधून आदर्श जीवन पद्धती कशी जगावी ह्याचं आपण रोजच ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बघत असतो किंवा शिकत असतो छोट्या छोट्या गोष्टींमधून. निसर्ग पूजा दिले, झाडे, नद्या, डोंगर आणि प्राणी यांच्यावरही ईश्वर तत्वाचा अंश असल्याप्रमाणे त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. हे आपल्याला इथलं अध्यात्म शिकवतं. तर माणसाला मानवातून देवत्वाकडे नेणारा राजमार्ग आपल्याला भारतातल्या ग्रंथांनी दिलेला आहे. तर इथली जी जीवन पद्धती आहे ती सुद्धा कशी आहे, यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. आपण हे नेहमीच वाक्य ऐकत असतो, जे शरीरात आहे ते पूर्ण सृष्टीत आहे. मग शरीराला निसर्गाला हानी पोहोचवून मानवाचा शाश्वत विकास आणि शांतता कधीही शक्य नाही. हे सनातन विज्ञानाचे मूळ सूत्र आहे की निसर्गाला हानी न पोहोचवता मानवाचा शाश्वत विकास कसा होईल याच्याकडे सनातन विज्ञानानं नेहमी याच्यावर काम केलेलं आहे. आध्यात्मिक विकास हा जेव्हा भारतामध्ये भौगोलिक रचनेची चर्चा करताना आपण पाहिले की भारत हे पृथ्वीचे प्रमुख ऊर्जा स्थान म्हणजे आपण आता बघितलेलंच आहे. जे काही टॅलेंट आहे ते भारतामध्ये जास्ती बघायला मिळेल तुम्हाला. तर ते कशामुळे आहे तर त्याचा विचार आपण पुढं करणार आहे. जे भारताचं भारताचं जे स्थान आहे त्या स्थानाचं भौगोलिक जी रचना आहे ती खूप महत्वाची आहे आणि त्याच्यामुळं काय आहे तर पृथ्वीचा प्रमुख ऊर्जा स्रोत म्हणजे भारत आहे. तर भारताचं जे एनर्जी ग्रीड आहे त्याच्यामुळं या आध्यात्मिक विकासासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका इथं बजावली जाते. का तर हे ऊर्जा स्थान आहे म्हणून. म्हणून इथल्या जे साधक आहेत त्यांना इंट्युएशन लवकर येतं किंवा साधना त्यांची फलित होते भारताच्या एक भौगोलिक रचनेमुळं. आंतरिक ऊर्जांचे संतुलन होते याच्यामुळं. योग, ध्यान हे सगळे आपल्या चक्रांना जागृत करतात. मग जे काही आहे आपल्यामध्ये त्याचं क्लिन्झिंग होतं आणि ठीक आहे. आता आपण आता एक संकल्पना आहे की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे म्हणजे जे शरीरामध्ये आहे तेच पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे. तसंच मग शरीरामध्ये जशी 7 चक्र आहे किंवा एनर्जी ग्रीड्स आहेत किंवा एनर्जी ऍब्सॉर्ब करण्याचे जे काही चक्र आहेत तशीच पृथ्वीची सुद्धा आहेत असं सांगितलेले आहेत. आणि पृथ्वीची जशी आहे तशीच ती भारताची सुद्धा आहेत. तर हे संदर्भ ग्रंथ बृहत संहितामध्ये मिहिर लिखित यांनी बृहत संहिता जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये समरांगण सूत्रधार याच्यामध्ये
सुद्धा याचे पुरावे आहेत. कोणताही भूखंड त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे की बृहत्संहिता या ग्रंथातील वास्तुविद्या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की कोणताही भूखंड मृत नसून तो एक जिवंत ऊर्जा क्षेत्र आहे, ज्याला वास्तुपुरुष मंडळ म्हटले जाते. काय म्हटलं जातं? वास्तुपुरुष मंडळ असं म्हटलं जातं. सम्रांगण सूत्रधार मध्ये काय दिलंय? भूमीच्या मर्मस्थानांचे किंवा ऊर्जा बिंदू किंवा मर्मबिंदू यांचे वर्णन आहे. जर या मर्मस्थानांवर चुकीचे बांधकाम झाले किंवा प्रहार झाला तर त्या जागेची ऊर्जा विस्कळीत होते. आता ह्याची चर्चा आपण आता करणार आहोत. शिवसंहितेमध्ये सुद्धा षटचक्र निरूपण मध्ये त्यांनी काश्मीर ते रामेश्वरमचा जो उभा कणा आहे भारताचा आणि सोमनाथ ते कामाख्या हा आडवा कणा आहे, याचे त्याच्यामध्ये दाखले दिलेले आहेत. शिवसंहितेत एक प्रसिद्ध श्लोक आहे, देहे अस्मिन वर्तते मेरू. याचा अर्थ असा की जो मेरुदंड पाठीचा कणा मानवी शरीरात आहे तोच विश्वात आणि पृथ्वीवरही अस्तित्वात आहे. शरीरातील सुषुम्ना, इडा आणि पिंगला नाड्यांचे जे कार्य आहे तेच पृथ्वीवरील ऊर्जा रेषा किंवा ले लाईन्स जे म्हणतो आपण ते करत असतात. म्हणजेच की पृथ्वीला सुद्धा चक्र आहेत स्वतःची आणि तशीच प्रत्येक भूभागाला त्याची स्वतःची चक्र असतात. आता ह्याचं एक छोटस उदाहरण म्हटलं तर आपण घराचे सुद्धा वास्तुपुरुषाप्रमाणेच सगळं करत असतो. आपण घराचं सुद्धा ऊर्जा स्थान बघत असतो. त्या ठिकाणीच ते पूजाचं मंदिर असतं. विशिष्ट दरवाजा कुठल्या साईडला पाहिजे हे सगळं आपल्याला जे वास्तुविद्या आहे त्याच्यातून दिलेलं आहे. म्हणजेच ते छोट्या भूभागांसाठी आहे तसंच ते मोठ्या भूभागांसाठी ते दिलेलं आहे. आता जी प्रमुख शहरे, मंदिरे विशिष्ट चक्रांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले आहे की भारतातली काही प्रमुख शहरे आहेत आणि त्याचे अचूक पुरावे स्कंद पुराणात मिळतात. आता ते काय आहेत तर उज्जैन अनाहत चक्र आहे. उज्जैन कुणाला लिहून घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही. उज्जैन हे अनाहत चक्र आहे म्हणजे हृदय स्थान आहे. त्याचा पुरावा जो आहे तो स्कंद पुराणात अवंतिका खंडामध्ये दिलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की उज्जैनला पौराणिक काळापासून पृथ्वीची नाभी किंवा केंद्र मानले गेले आहे. खगोलशास्त्रीय पुरावा असा आहे की हे स्थान अचूकपणे कर्कवृत्तावर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर वर स्थित आहे आणि वराह मिहिर काळापासून उज्जैन हे भारताचे 0 रेखांश प्राइम मेरिडियन होते. तिथून जगाचे कालचक्र मोजले जायचे. म्हणूनच येथील देव महाकाल आहेत, म्हणजे ते काळावर विजय मिळवलेले असे आहेत. म्हणून तिथं त्या देवस्थानाला महाकाल असं म्हटलं जातं. आता सोमनाथ काय आहे तर मणिपूर चक्र आहे, बॅरी सेंटर आहे. आता याचा पुरावा काय आहे तर जे सोमनाथ मंदिराच्या बाहेर जो बाणस्तंभ दिलेला आहे तो बाणस्तंभ त्याच्यावर कोरलेला आहे की सोमनाथ मंदिराच्या आवारात एक अतिशय प्राचीन बाणस्तंभ आहे. त्यावर असे लिहिले आहे की सोमनाथ मंदिरापासून थेट दक्षिण ध्रुवापर्यंत अंटार्क्टिका पर्यंत सरळ रेषेत एकही भूभाग किंवा जमीन येत नाही. हे अचूक भौगोलिक आणि वैज्ञानिक ज्ञान दर्शवते की सोमनाथ हे पृथ्वीच्या चुंबकीय प्रवाहाचे एक अबाधित केंद्र आहे. अबाधित म्हणजे तिथं आधेमध्ये कुठलाही अडथळा नाहीये आणि ही जी काही ऊर्जा आपल्या सोमनाथ म्हणजे मणिपूर चक्रामध्ये किंवा आपल्या कैलास पर्वतामध्ये जी काही ऊर्जा येते ती ऊर्जा अबाधितपणे पृथ्वीला मिळत असते, ती ह्या सोमनाथ ठिकाणापासून. काशी ऊर्जेचा अक्ष म्हटलेला आहे. काशी पुरावा स्कंद पुराणात काशी खंड आहे, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. काशी हे शिवाच्या त्रिशूळावर वसलेले आहे असा स्पष्ट उल्लेख पुराणात आहे. याचा आध्यात्मिक आणि
ऊर्जा वैज्ञानिक अर्थ असा आहे की काशी हे भौतिक पृथ्वीच्या चुंबकीय गुरुत्वाकर्षणापलीकडे असलेल्या एका उच्च ऊर्जा अक्षावर म्हणजे वेगळ्याच डायमेन्शनवर वसलेले आहे. आणि इथं गेल्यानंतर आपल्याला भौतिक गोष्टींचं भौतिक इच्छा कमी होतात आणि मोक्षाच्या मार्गाला लागतात असं बोललं जातं. आता पूर्व पश्चिम ऊर्जा नाडी कुठली आहे ती बघूया आपण भारताची. आता जी कामाख्या ते सोमनाथ याचं वर्णन कुठं आहे तर देवी भागवत पुराणामध्ये तंत्रचूडामणी देवी भागवत पुराण आणि तंत्रचूडामणी या दोन्ही ग्रंथांमध्ये त्याचं आहे. या ग्रंथामध्ये भारतातील 51 शक्तिपीठाचे वर्णन आहे. ही शक्तिपीठे म्हणजे दुसरे काही नसून चुंबकीय ऊर्जा केंद्रे आहेत. पश्चिमला सोमनाथ शक्तीचे केंद्र आणि पूर्वेला कामाख्या तंत्र व ऊर्जेचे सर्वोच्च पीठ या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे भारताचा आडवा ऊर्जा अक्ष आहे, ज्याला सूर्यचंद्र संतुलनाची नाडी सुद्धा म्हटलेले आहे. तर हे सगळे झाले पुरावे की आपण कुठून ही सगळी माहिती गोळा केलेली आहे. आता थोडस आपण जगाची चक्र याचा थोडासा संदर्भ घेऊया इथं. जगाचे पृथ्वीचे जे जागतिक केंद्र आहेत म्हणजे जी ऊर्जा केंद्र आहेत तर ती शास्ता पर्वत अमेरिका हे मूलाधार चक्र आहे पृथ्वीचं. ते कॅलिफोर्नियामध्ये आहे. याचं काम काय आहे की वैश्विक ऊर्जा केंद्र आहे हे आणि स्थैर्याचे केंद्र आहे. जे काही पृथ्वीवर स्थैर्य किंवा शांतता वगैरे असते ती हे शास्ता पर्वतामुळे आहे. किंवा दोन वेळा सांगा ना म्हणजे समजेल ते नाव. कळत नाहीये का? ठीक आहे. आणि 2 वेळा शास्ता सांगितलं म्हणजे पर्वत लक्षात येतं लिहायला. हो मूलाधार चक्र पृथ्वीचे मूलाधार चक्र कुठलं आहे? शास्ता पर्वत कॅलिफोर्निया अमेरिका. आलं लक्षात? मूलाधार चक्र शास्ता पर्वत कॅलिफोर्निया अमेरिका. तर याचं कार्य काय आहे? वैश्विक ऊर्जा केंद्र आहे हे आणि स्थैर्याचे केंद्र आहे. जे काही पृथ्वीवर वैश्विक ऊर्जांचा बॅलन्स होतो तो या चक्रामुळे होतो. दुसरं आहे स्वादिष्ठान. स्वादिष्ठान कुठलं आहे? टिटिकाका तलाव. टिटिकाका तलाव हे पेरू दक्षिण अमेरिकेमध्ये आहे. याचं काम काय आहे तर निर्मिती व सृजनशीलता म्हणजे जे काही क्रिएटिव्हिटी पृथ्वीवर होते असते किंवा नवीन निर्मिती होत असते त्याचं हे केंद्र आहे. हे चक्र बॅलन्स असल्यानंतर या सगळ्या गोष्टी निर्मिती किंवा सृजनशीलता पूर्ण पृथ्वीवर जास्ती वाढतात. मणिपूर चक्र कुणाला लक्षात नाही आलं नाव तर सांगा प्लीज. मणिपूर चक्र नेवल चक्र उलरू ऑस्ट्रेलियामध्ये आहे हे. आणि दुसरं म्हणजे आयर्स शॅक असं दिलेलं आहे. हे 2 ठिकाणांची नावं आहेत. तिथं पृथ्वीचं हे मणिपूर चक्र आहे. पृथ्वीची शक्ती किंवा चैतन्याचे केंद्र हे महत्वाचं मेन चैतन्याचं केंद्र आहे पृथ्वीचं. अनाहत चक्र ग्लास्टॉनबरी आणि शॅक्सबरी हे इंग्लंड मधले 2 स्थान आहेत. ते पृथ्वीचं अनाहत चक्र आहे. वैश्विक प्रेम आणि करुणेचे केंद्र आहे. विश्वाला जे काही करुणा वगैरे जी काही पृथ्वीला गरज आहे ती
इथं याच्या बॅलन्समुळे ती पूर्ण होत असते. विशुद्धी चक्र, गिझाचे पिरॅमिड, इजिप्त आणि माउंट ऑलिव्हस इस्रायल मधलं हे पृथ्वीचं विशुद्धी चक्र आहे, थ्रोट चक्र आहे. इथं काय असतं तर पृथ्वीचा आवाज किंवा संवाद केंद्र आहे. आता हे आपण जरा रिसर्च करायला पाहिजे. थर्ड आय चक्र, आज्ञा चक्र जे आहे हे वेळोवेळी बदललेले असते, म्हणजे ते एका ठिकाणी नाही सांगितलं जात, पण सध्याच्या काळात पश्चिम युरोप किंवा इंग्लंडमध्ये आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि दुसऱ्या एका संदर्भामध्ये कैलास मानसरोवरच्या तिथं, तिबेटच्या तिथं आहे असं दिलेलं आहे. म्हणजे हे फिरतं चक्र असतं, हे सांगू शकत नाही आपण. वैचारिक दिशा आणि अंतर्दृष्टी वाढते. जे काही आकलन क्षमता आपल्याला पृथ्वीवर विकसित झालेली दिसते ती या चक्रामुळे आहे. आता सहस्त्रार चक्र, सहस्त्रार चक्र हे कैलास पर्वत, तिबेट आहे. सहस्त्रार चक्र, कैलास पर्वत हे वैश्विक चेतना आणि सर्वोच्च ज्ञानाचे केंद्र आहे. आता हिमालयामध्ये सगळे का जातात साधनेसाठी, ह्याचं हे उत्तर आहे. का तर हेच पृथ्वीचं आणि भारताचं सुद्धा सहस्त्रार चक्र आहे. आता भारताची प्रमुख जी एनर्जी केंद्र आहेत ती बघूया आपण. भारताचं मूलाधार चक्र रामेश्वरम आहे. ह्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. शरीराला आणि संपूर्ण भूभागाला जमिनीशी घट्ट धरून ठेवणार आहे, आधार आहे, ग्राउंडिंग नोड म्हणून ह्याला म्हटलं जातं रामेश्वरमला. नंतर स्वाधिष्ठान चक्र आहे, ते हम्पी, कोणार्क, अयोध्या आणि सूर्य मंदिर ही सगळी ठिकाणं, त्यांची जी सरळ रेषा होते त्याला हे म्हणजे भारताची नाभी असं म्हटलेलं आहे. हे जलतत्व मॅडम आहे किंवा हे हं, आता जे सांगितलं ते कोणतं चक्र म्हटलं? स्वाधिष्ठान. हा. मग ते 3 ठिकाणी याचं मिळून स्वादिष्टान आहे का मॅडम? हा, म्हणजे ते अयोध्या, एकत्रित ऊर्जा आहे. हम्पी आणि काय म्हटलं तिसरं? कोणार्क. कोणार्क. असे 3 ठिकाणं मिळून स्वादिष्टान भारताचं. हो. ओके. तर याचं कार्य काय आहे? निर्मिती क्षमता, संस्कृती, कला आणि ऐश्वर्याचे केंद्र हे दाखवतं. याची तत्व जल पण असू शकतं, अग्नी पण तत्व, म्हणजे दोन्ही तत्व आहे त्याच्यामध्ये. सूर्य मंदिर आहे म्हणजे ते अग्नितत्व सुद्धा आहे. आता मणिपूर चक्र हे सोमनाथ आहे. याचं तत्व आहे अग्नितत्व. संपूर्ण ग्रीडचे म्हणजेच बॅरी सेंटरचे संतुलन केंद्र, जिथून संपूर्ण भूभागाला ऊर्जा विभागली जाते, ते हे ठिकाण आहे. हे सोमनाथ आहे. आता भारताचे अनाहत चक्र जे आहे ते उज्जैन आहे. याचं तत्व वायू तत्व आहे आणि हे हृदयस्थान आहे. खगोलशास्त्रीय आणि चुंबकीय दृष्ट्या अत्यंत प्रबळ ऊर्जा क्षेत्र हे आहे आणि इथूनच कर्कवृत्ताचे स्थान, म्हणजे कर्कवृत्त जिथून जातो तो जो अक्षांश आहे 0, तिथं याचं स्थान दिलेलं आहे. नंतर भारताचं विशुद्धी चक्र जे आहे ते अजमेर आहे. याचं तत्व आकाश तत्व आहे, संवाद, आवाज आणि जागतिक अभिव्यक्तींचे केंद्र हे मानले जाते. नंतर
आज्ञाचक्र आहे ते दिल्ली आहे. दृष्टी इंट्युएशन ज्ञान आणि संपूर्ण जगाला किंवा देशाला वैचारिक दिशा देणारे केंद्र आहे. आणि जे कुठे आहे मॅडम सहस्रार ते आज्ञाचक्र कुठे आहे? दिल्ली. दिल्ली आहे. ज्ञान आणि आणि दृष्टी ज्ञान आणि संपूर्ण जगाला किंवा देशाला वैचारिक दिशा देणारे केंद्र. विजडम म्हणू शकता तुम्ही, विवेक म्हणू शकता. ठीक आहे, पुढे जायचं. हो. सहस्त्रार चक्र, क्राऊन चक्र कुठलं आहे तर ते काश्मीर दाखल सांगितलेलं आहे, म्हणजेच कैलाश पर्वत, तिबेट. हे काय आहे तर शुद्ध चैतन्य, अध्यात्म आणि ब्रह्मांडाकडून ज्ञान ग्रहण करण्याचे मुख्य मस्तिष्क स्थान आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं केंद्र हे आहे. तर हे जगाचं पण हेच केंद्र आहे आणि भारताचं पण हेच सहस्त्रार केंद्र असल्यामुळं बघा, जो भारताचा विनाश म्हणजे सॉरी जगाचा विनाश जे मगाशी मॅडम बोलत होत्या ते चक्रांवाईज पण असू शकतो मला वाटते. त्यामुळं सगळ्यात शेवटी सहस्त्र चक्राकडे येईल असं एक मला वाटतं आहे. त्याचा कुठं संदर्भ मिळाला तर मी नक्कीच टाकू. नाही नाही मॅडम, पहिला विध्वंस सगळं तिकडनं होणार आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमालय रांगा सगळं ते हा जाणार हा आहे आधी. कारण मागच्या मागच्या ह्याच्यात युग परिवर्तनामध्ये किंवा जर तुम्ही बघितलं तर सगळे नकाशे बदललेले आहेत. हे टेक्टॉनिक प्लेट जे असतात पृथ्वीच्या त्या एकमेकांवर आदळत 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 तो हिमालय झालेला आहे. म्हणजे आधी भारतवर्ष हे केवढा मोठा प्रदेश होता. ऍक्च्युली कोणीतरी ते हो घेतलं असतं तर बरं झालं असतं. तर ते सगळे नकाशे बदलत 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 शेवटी ते म्हणजे जर भारत आधी बघितला भारतवर्ष आणि आत्ताचा जर बघितला तर ते लक्षात येईल सगळं. तर आता उलट तिकडनं सुरुवात होणार आहे जायला. म्हणून तर ते हम्म. दिल्लीला शिफ्ट करा म्हणतात. दिल्लीचे लोक, हिमालयातले लोक खचायला लागले. हिमालय हम्म. पूर्ण हिमालय पूर्ण खचायला लागले आता. टेक्टॉनिक प्लेट हे व्हायला लागल्यात. ठीक आहे, ठीक आहे. घ्या पुढचं घ्या. आता जगाच्या दृष्टीने भारताचे भूभाग महत्वाचं का आहे किंवा सर्वोच्च का आहे तर ते कारण काही दिलेले आहे. पृथ्वीचा नैसर्गिक पॉवर रिसिव्हर कॉस्मिक रिसेप्टर जो जो आहे तो वैश्विक ऊर्जा आकर्षित करत असतो. सर्व म्हणजे भारताची रचनाच अशी आहे की त्याच्या उत्तरेकडे जो हिमालय किंवा काश्मीर जे सहस्त्रार केंद्र आहे ते ब्रह्मांडातील उच्च कंपनांची ऊर्जा खेचून घेणारा जगातील सर्वात मोठा नॅचरल अँटिना आहे असं सांगितलेलं आहे. दक्षिणेकडील उलट्या त्रिकोणाचा आकार, पिरॅमिड रचना आणि तिन्ही बाजूंचा समुद्र या ऊर्जेला देशाबाहेर निसटू देत नाही. त्यामुळे भारताची भूमी एका नैसर्गिक ऊर्जा साठवणूक केंद्रासारखी काम करते. आता मेरुदंड जो त्याचं कसं संतुलन आहे ते दिलेलं आहे. जगातील इतर देशांमध्ये चक्रे विखुरलेली आहेत, परंतु भारतात उभा मेरुदंड, काश्मीर ते रामेश्वरम, सुषमना नाडी आणि आडवा मेरुदंड, सोमनाथ ते कामाख्या, इडा व पिंगला नाडी एकमेकांना छेदतात. या दोन्ही कड्यांचा मिलाप सोमनाथ म्हणजे नाभी केंद्र इथे होतो. सोमनाथ हे अशा स्थानावर आहे जिथून थेट दक्षिण ध्रुवापर्यंत एकही भूभाग येत नाही. हे स्थान पृथ्वीच्या अबाधित चुंबकीय शक्तीचे संतुलन केंद्र आहे. आता मॅडम पुन्हा सांगता का? उभा मेरुदंड आणि काय आडवा म्हणते? मेरुदंड. उभा मेरुदंड आणि आडवा मेरुदंड उभा त्याचं पुन्हा मेरुदंड आहे तो काश्मीर ते ऐका काश्मीर ते रामेश्वरम उभा, यालाच सुषमना नाडी म्हणजेच उभा मेरुदंड म्हटलेला आहे.
आणि आडवा मेरुदंड जो आहे तो सोमनाथ ते कामाख्या या इडा आणि पिंगला नाडीचं कार्य करतात. आणि या दोन्हीचा संगम सोमनाथ मध्ये आहे म्हणून ह्याला नाभी केंद्र म्हटलेलं आहे, सॅक्रल चक्र. आता एक मिनिट. आता आपण सोमनाथ पृथ्वीचं अबाधित काय आहे सांगितलं? चुंबकीय शक्तीचे संतुलन केंद्र. अच्छा. कारण तिथून सोमनाथ पासून पुढे कुठलाही भूभाग नाहीये ना, हम्म. म्हणून. तर आता ज्या वेळेला आक्रमण झालेले आहेत म्हणजे त्या त्या भूभागावर, एक मिनिट. तर या सगळ्या ऊर्जा केंद्रांवर ज्या वेळेला म्हणजे मंदिरांवर जेव्हा अटॅक झालेला होता, तर 8वी 11वी जी शताब्दी आहे त्याच्यामध्ये म्हणजे शतकामध्ये 8वी आणि 11वी सदी सांगितलेलं आहे. नाभी आणि मस्तकावर म्हणजे सोमनाथ आणि मथुरा या स्थानांवर आक्रमण झालेले आहे. मुलतान, सोमनाथ आणि मथुरा इथं आक्रमण झालेलं आहे. आणि त्या प्रहारांमुळे काय झालं तर शरीराचे संतुलन म्हणजे जी नाभी बोललेलं आहे शरीराची, जे सोमनाथ आहे ते भंग पावल्यामुळं म्हणजे त्यांनी काय केलंय, फक्त तिथं लढाया म्हणजे तो भूभाग घेण्यासाठी तिथं आक्रमण नव्हती केली, तर तिथं त्यांनी त्या मूर्ती वगैरे पूर्ण जे मंदिरांचे कळस, जे कळस ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेऊन ते पृथ्वीवर पाठवत होते, त्यालाच खंड पाडलेला आहे आणि मंदिराच्या मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलेली होती. आता 12व्या शतकामध्ये काय झालं तर दिल्लीमध्ये जे आपलं मूर्तींचं पण लढायचे मूर्तींना सुद्धा अर्ध शेष ठेवलं ना. कळस तर कट हो केलेच, हो पण तेच ना, मूर्त्यांचे पण त्याच्यामुळं जी अर्ध मूर्त्यांना हो सुद्धा भंग केले त्यांनी. त्यामुळे त्या सगळ्या ऊर्जा हे झाल्या. खंडित करायच्या हं, होत्या. हो. हं. आणि मूर्ती सुद्धा ठेवल्या नाहीत त्यांनी, मूर्ती सुद्धा उद्ध्वस्त करून टाकल्या. मूर्ती म्हणजे मंदिराचं हेच असतं ना की कळसापासून खाली गाभाऱ्यापासून म्हणजे त्या मूर्तीतून ती ऊर्जा खाली जमिनीत जात असते आणि त्याच्यामुळं ती ऊर्जा केंद्र म्हणजे तशी काम करत असतात. मग जे मूर्तीच भंग पृथ्वीच्या पावल्या आणि तिथली गाभ्यापर्यंत मंदिरच गेली. आपल्यासारखंच. हा, पृथ्वीच्या त्याच्यामुळं ते गाभ्यापासून ऊर्जा घ्यायची, पृथ्वीला द्यायची. हे शिखर काम हा करत असतं मंदिराचं. म्हणजे कनेक्शन मग तेच सगळ्या ऊर्जांचं त्याच्या थ्रू होत असतं. बंद झालं. कुठलं सोमनाथचं चाललेलं आपलं बोलायचं. नंतर 12व्या शतकामध्ये काय झालं तर दिल्ली आणि अजमेर. आता दिल्ली काय आहे तर आपलं थर्ड चक्र आहे. अजमेर आणि दिल्ली दोन्ही पण या चक्रांवर हे चक्रांवर म्हणजेच माझं कुवत. ट्रॅव्हलिंगची सुरुवात सोमनाथ पासून झाली आहे माहिती का. होय. ट्रॅव्हल आपण वा. हो. हम्म. शेवटी सोमनाथ पासून पहिलं म्हणजे गुजरात पासून पहिलं टुरिंग सुरू झालं. कोणाकोणाचे झाले चॅटबॉक्स मध्ये टाका. शेवटी सोमनाथ कोणी कोणी बघितलंय. हा मॅडम घ्या हा, तर पुढे घ्या. या चक्रांवर म्हणजेच आता त्यांनी दोन हे दिले की ज्याच्या थ्रू लढाया झाल्या होत्या. कुवत अल इस्लाम म्हणजे इस्लाम लोक जे त्यावेळी राज्य करत होते त्यांच्याकडून आणि अढाई दिनका चोपडा या माध्यमातून. आता या माध्यमातून हे प्रहार झालेले आहेत आणि त्याच्यामधून त्यांनी दिल्ली मधली अनेक मंदिरं वगैरे आणि अजमेर मधली मंदिरं म्हणजे उद्ध्वस्त केलेली आहेत.
नंतर 13व्या आणि 16व्या शतकामध्ये अयोध्या, कोणार्क, हम्पी आणि काशी या प्रमुख ऊर्जा केंद्रांना म्हणजे हृदय आणि संपूर्ण मेरुदंड त्याला ब्लॉक करण्यात आलं. म्हणजे इथले जे काही मंदिरं वगैरे आहेत त्यांना उद्ध्वस्त केलं गेलं. त्यामुळं त्यांनी एक कन्सेप्ट दिले जिओ स्पेशल कोमा म्हणून. तर हे ऍक्च्युली कुठली टर्म नाहीये, पण असं दिलंय ह्याच्याबद्दल की याच्यामुळं ह्या ऊर्जा खंडित झाल्या आणि खंडित ऊर्जा झाल्यामुळं तो भूभाग म्हणजे कोमामध्ये जसा एखादा पेशंट असतो, शरीराने तिथं आहे पण त्याच्यामध्ये कुठली ऊर्जा काम करत नाही, आहे तर जिवंत पण तो त्याला काहीही म्हणजे त्याची चेतना काही कामाची नसते किंवा ज्या काही ऊर्जा येतात त्या ते ऍक्सेप्ट नाही करू शकत. अशी जी कंडिशन आहे ती जिओ स्पेशल कोमा म्हणून त्यांनी हे केलेली आहे. तर ही जी कन्सेप्ट आहे ती स्पेशली अशा भूभागांसाठी वापरली जाते की जिथं असं काहीतरी झालेलं आहे आणि आता भूगोल आणि अध्यात्म ह्याच्यामधून हे कन्सेप्ट घेतलेले आहे की ज्याच्यामुळं तिथला जो विकास आहे तो खंडित होतो. आणि मी त्याच्यानंतर हे केलेलं आहे की विचार करण्याची सदसद विवेक बुद्धी नष्ट होती तिथं जे लोक राहतात त्यांची. मग 13व्या आणि 16व्या शतकात भारताची ऊर्जा केंद्र ही नष्ट झाली, ऊर्जा प्रवाह नष्ट झाला आणि हे पूर्णपणे भारत असा एका अवस्थेत गेला की जो जो पूर्ण सुप्त आहे, म्हणजे तिथं ऊर्जा नाही काही कार्य करत असं. तर मानवी जीवनामध्ये काय परिणाम होतो या स्पेशल अवस्थेचा ते पण दिलेलं आहे. सामूहिक मानसिक गुलामगिरी इथल्या माणसांमध्ये होते. माणसांमधील स्वाभिमान संपतो. लोक स्वतःची मूळ ओळख आणि संस्कृती विसरून परकीय विचारांचे अंधानुकरण करू लागतात. आता आपण हे बघितलेलं आहे गेल्या 2-3 पिढ्यामध्ये आपण हे व्यवस्थित बघितलेलं आहे की अंध अनुकरण चालू आहे. कुठल्याही दुसऱ्या संस्कृती जरा नवीन काय दिसलं तर त्याचं अनुकरण, त्याच्या मागचं विज्ञान कोणीही बघायला जात नाही. तर अशी मानसिक गुलामगिरीची स्थिती तिथल्या लोकांमध्ये होते. ऊर्जा चक्रांचे असंतुलन आता ते तर आहेच आहे सगळ्या लोकांमध्ये. भूमीतील चुंबकीय आणि आध्यात्मिक ऊर्जा बिघडल्यामुळे तिथे राहणाऱ्या माणसांमध्ये मानसिक अस्वस्थता, नैराश्य म्हणजे डिप्रेशन आणि अनाकलनीय भीती वाढू लागते. का तर त्यांना ऊर्जा मिळत नाही. जी कॉस्मिक ऊर्जा आहे, ब्रह्मांडीय ऊर्जा ती कमी प्रमाणात मिळते. आता इथं आपण जे पुस्तक बघितलं शाश्वत सत्याचा शोध म्हणजे सेलेस्टाईन प्रोफेसी, त्याचा एक जो एक टर्म दिलेली आहे त्याच्यामध्ये कंट्रोल ड्रामे. तर ही स्थिती असते प्रत्येक माणसाची की म्हणजे माणसांमध्ये ही दिसते, समाजामध्ये दिसते. जेम्स रेडफिल्ड यांच्या सिद्धांतानुसार जेव्हा माणसाला नैसर्गिक आध्यात्मिक ऊर्जा मिळणे बंद होते तेव्हा तो अंतर्गत दृष्ट्या कमकुवत बनतो. स्वतःची ऊर्जा संपल्यामुळे तो इतरांची ऊर्जा ओरबाडण्याचा प्रयत्न करतो. त्यातून रागवणे म्हणजे जे 4 व्यक्तिमत्वांचे प्रकार आपण बघितले होते, इंटिमिडेटर जे असतात ते दुसऱ्यांना धमकावून वगैरे स्वतःची कामं करतात, दुसऱ्यांना भीती दाखवून तशा स्वभावाची माणसं तयार होतात. सतत चुका काढणारे इंटरोगेटर असं म्हटलेलं आहे. सारखं दुसऱ्यांना टोकणे, हे कशाला करतात, ते कशाला करतात, असे लोक ह्याच्यातून तयार होतात. लाचारी दाखवणं म्हणजे पुअर मी की बघा मला किती त्रास होतोय वगैरे असं दुसऱ्यांची दया मिळवणे आणि त्याच्यातून आपली ऊर्जा घेणे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा उगमच ह्याच्यासाठी झाला की त्यांना अशा सगळ्या ऊर्जा स्थानांपासून ऊर्जा मिळायची बंद झाली होती. पुन्हा अलूफ एक सांगितलेलं आहे की जे अलिप्त असतात. तर हे सगळे समाजामध्ये ज्या व्यक्ती विशेष आहेत ते वाढले
आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जास्ती क्लेश निर्माण होत होता असं सांगितलेलं आहे. सृजनशीलतेचा ऱ्हास म्हणजे नाविन्य काही नाहीये त्याच्यामध्ये. उच्च आध्यात्मिक विचार, विज्ञान, कला आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील प्रगती पूर्णपणे थांबते, जी भारतामध्ये मध्ययुगात घडलेली आहे. भारताचे जागतिक आणि ऊर्जा स्थान. ठीक आहे. तेच संदर्भ ग्रंथ वगैरे दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर असं दिलेलं आहे की आता आपण काय म्हणतो की ह्या सगळ्या ह्याचं म्हणजे आपण जे बघितलं होतं त्याच्यामध्ये दिलं होतं की या सगळ्या जे काही ऊर्जा खंडित झाली होती ते सगळं आता रिकव्हर होतंय किंवा एनर्जी पुन्हा पृथ्वीकडे यायला चालू झालेली आहे. तर आता आपल्याला तर माहितीच आहे ब्रह्मांडीय ऊर्जेकडूनच हे सगळे अजेंडे घडवून येत आहेत किंवा जे काही म्हणजे आता मंदिरांची ऊर्जा पण काही प्रमाणात व्यवस्थित झालेली आहे. असे पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात होत चाललेली आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला जे हे ऊर्जा एनर्जी केंद्र आहेत तर आपण बघतोच आहे आता ऊर्जा वाढत चाललेली आहे पृथ्वीची आणि वेगवेगळ्या ठिकाणांना खूप महत्व आलेलं आहे. काही मंदिरांमध्ये खूप आपल्याला आता खूप लोक जातात किंवा अध्यात्माकडं खूप अगदी कमी वयातली मुलं वगैरे पण जातात असं आपण बघतो. म्हणजेच की पृथ्वीची ऊर्जा आता पुन्हा वाढायला चालू झालेली आहे. समाजामध्ये पण आपण बघतो ध्यानधारणा, योग अशा सगळ्या गोष्टींना खूप उधाण आलेलं आहे आणि त्याच्यासाठी बरेच लोक कार्यरत पण आहेत. म्हणजे भारतीय आध्यात्मिक ऊर्जा जी आहे ती वाढत आहे. 15 तर तारखेपासून खूप ऊर्जा सुरू झाली. आता ते एवढ्या लाटी येणार आहेत, पीक येणार आहे आध्यात्मिकतेचं, ध्यान धरणेचं खूप प्रचंड लाट येणार आहे. म्हणजे आपल्याला ज्यांची तर काळजी आता होती ते सुद्धा उतरणार आहेत. आता त्यांनी सांगितलं इथं की भारताची भौगोलिक आध्यात्मिक जे काही केंद्र जी होती जशी काय ज्योतिर्लिंग म्हणा, शक्तिपीठ म्हणा किंवा हिमालयीन क्षेत्र जी आहेत ती आता पुन्हा नवीन ऊर्जेत येत आहे आणि त्याच्यामुळं थोडाफार का होईना ह्या ग्रीडमध्ये थोडंफार ऊर्जेचं संतुलन व्हायला चालू झालेलं आहे. योग आता ही ऊर्जा आपल्याला कशी मिळू शकते हे थोडंसं मी बघितलं. तर आपण योग्य दिशेला तोंड करून साधना केली किंवा ध्यान केलं तर आपल्याला ती ऊर्जा काही प्रमाणात म्हणजे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीसाठी कशा या ऊर्जा मदत करू शकतात. चुंबकीय उत्तर दिशेशी संरेखन किंवा अलाइनमेंट जर झालं आपलं नॉर्थ मॅग्नेटिक नॉर्थ बरोबर तर ध्यान किंवा साधना करताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पूर्व दिशा उगवत्या सूर्याची किंवा ऊर्जेची आहे तर उत्तर दिशा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी मॅग्नेटिक फील्डशी जोडलेली आहे. नंतर काय आहे तर झोपण्याची योग्य दिशा. झोपताना तुम्ही कुठल्या दिशेला डोकं केलं पाहिजे. दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तर दिशेला पाय करून झोपावे. यामुळे हे तर आता आपल्याला माहितीच आहे. त्यामुळं काय होतं तर चुंबकीय प्रवाहाशी तुमच्या शरीराच्या ऊर्जाचा प्रवाह सुसंगत राहतो. ज्यामुळे मानसिक शांतता लाभते आणि ध्यान करणे सोपे होते. म्हणजे ध्यानामध्ये ह्याचा झोप छान लागते त्याचा ध्यानामध्ये सुद्धा उपयोग होतो. आता भूसंपर्क आणि निसर्गाशी जवळीक हे तर आपल्याला माहिती आहे ग्राउंडिंग अनवाणी चालणं आहे त्याच्यामुळं काय होतं तर मातीवर किमान 15 ते 20 मिनिटं अनवाणी पायाने चालावे. त्यामुळे पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राशी तुमचा थेट संपर्क येतो आणि शरीरातील अतिरिक्त नकारात्मक ऊर्जा जमिनीत जाते आणि पृथ्वीची स्थिर ऊर्जा शरीरात शोषली जाते. आता नैसर्गिक वातावरणात वेळ घालवण्यामुळे
काय होतं? झाडे, नद्या किंवा पर्वतांच्या सानिध्यात वेळ घालवल्याने वैश्विक ऊर्जा ग्रिडशी जोडणे सोपे जाते. म्हणजे आपलं तिथं कनेक्शन होतं. आता तिसरं दिलेलं आहे भूमितीय ऊर्जा साधना, सॅक्रेड जॉमेट्री अँड पिरॅमिड्स. पिरॅमिडचा वापर, पिरॅमिडचा आकार वैश्विक ऊर्जा, कॉस्मिक एनर्जी आकर्षित आणि संकुचित म्हणजे एकत्रित करण्यासाठी ओळखला जातो. जर तुम्ही घरात ध्यान करत असाल तर एका लहान कॉपर म्हणजे तांब्याच्या किंवा लाकडी पिरॅमिड खाली बसून ध्यान करू शकता, अथवा ध्यानाच्या खोलीत अचूक चुंबकीय उत्तर दिशेला ते अलाइन करून पिरॅमिडच्या आकाराच्या वस्तू तिथं ठेवू शकता. ह्याच्यामुळे सुद्धा आपल्याला जी पृथ्वीची ऊर्जा आहे ती मिळू शकते. आसन कसं असायला पाहिजे दिलंय, ध्यानाला बसताना लोकरीचे किंवा कुशाचे, दर्भाचे आसन वापरावे, जेणेकरून साधने दरम्यान निर्माण झालेली ऊर्जा जमिनीत वाहून जाणार नाही. भारताच्या ऊर्जा ग्रिडशी मानसिक जोडणी बघा, हे जे मॅडम म्हणतात की मानस पूजा किती महत्वाची आहे किंवा मनाने जोडणी करणे असं दिले त्यांनी. तीर्थक्षेत्रांचे मानसिक स्मरण म्हणजे आपण कुठल्याही मंदिरात वगैरे जाऊन आलो तर तिथं मनाने त्याचं स्मरण करायचं आहे. आणि भारताचा मेरुदंड मानल्या जाणाऱ्या हिमालय, केदारनाथ, वाराणसी किंवा दक्षिण भारतातील प्राचीन मंदिरांच्या ऊर्जा क्षेत्रांचे ध्यानाच्या वेळी मानसिक स्मरण करा. तुम्ही प्रत्यक्ष तिथे नसाल तरी तीव्र इच्छेशी आणि श्रद्धेने त्या क्षेत्राच्या स्पंदनांशी जोडले जाऊ शकता. म्हणजे फक्त आपल्याला मनामध्ये त्याचं स्मरण करायचंय आणि खरोखर आपण त्या स्थानांशी जोडले जातो. विशिष्ट ऋतूंमध्ये साधना, सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो म्हणजे मकर संक्रांतीच्या नंतरचा काळ, तेव्हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात ऊर्जा ग्रहण करण्याची क्षमता वाढते. या काळात साधनेचा वेग वाढवावा, जास्तीत जास्त साधना करा. शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाहिन्यांचे शुद्धीकरण म्हणजे नाडी शुद्धी आपण म्हणतो. आता त्याच्यामध्ये दिलेलंच आहे, आपल्याला माहितीच आहे. प्राणायाम, अनुलोम विलोम आपल्या शरीरातील इड्या, पिंगला आणि सुषुम्ना नावाच्या ऊर्जा वाहिन्या मेरुदंडात असतात. रोज सकाळी प्राणायाम केल्याने या वाहिन्या शुद्ध होतात. जोपर्यंत शरीराची अंतर्गत ऊर्जा ग्रीड शुद्ध होत नाही तोपर्यंत बाहेरील वैश्विक ग्रीडची ऊर्जा शोषून घेणे कठीण जाते. म्हणजे पहिले स्वतःवर काम करायचं आहे. सात्विक आहार हे तर माहितीच आहे आपल्याला. सात्विक आहार असावा, ताजा आहार असावा. आता मंत्रोच्चार आणि ध्वनी स्पंदने, साऊंड व्हायब्रेशन्स. ओमचा उच्चार, ओमचा ध्वनी हा विश्वाचा मूळ ध्वनी, कॉस्मिक साऊंड मानला जातो. रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 ते 6च्या काळात पृथ्वीची ऊर्जा ग्रिड अत्यंत शांत आणि सक्रिय असते. ओमचा उच्चार किंवा गायत्री मंत्राचा जप केल्याने तुमच्या म्हणजे कुठलाही मंत्र, इथं फक्त गायत्री मंत्रच असं नाहीये, कुठलाही मंत्र, तुमच्या सभोवतालचे ऊर्जा क्षेत्र म्हणजे ऑरा शक्तिशाली होतो. थोडक्यात सांगायचे तर रोज सकाळी लवकर उठून उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून योग्य आसनावर बसून केलेली प्राणायाम आणि ध्यानाची साधना तुम्हाला पृथ्वीच्या आणि विश्वाच्या ऊर्जा ग्रिडशी सहजपणे जोडून देईल. तर ह्याच्यानंतर काय आहे अजून? महत्वाचं, या सगळ्या ऊर्जा ग्रहण करता येतात पहाटे 3:30 ते म्हणजे पहाटे 3 ते ब्रह्ममुहूर्त. 4, 3 ते 4 यामध्ये या ऊर्जा सगळ्यात जास्त असतात. आणि आता तर हे पहाटेचं खूप ऊर्जा येत चाललेल्या आहेत, अजून खूप फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा आता 3:30-4 ला शिफ्ट करायचंय ध्यान. 4:30 पण नको. 4:30 ला असतं, थोडस असतं 4:30 ते 5:30. 5:30 नंतर मग एकदम कमी होऊन जात. ठीक आहे, चला पुढे. तर आता
थोडंसंच राहिलंय ह्याच्यामध्ये, काय तर मेंटल हेल्थ ठीक होते, सेल्फ हिलिंग होत हे असते जेव्हा तुम्ही सगळं मॅडम तुम्ही ध्यान सांगितलेलं करता. आपण डिस्कस केलेलंच आहे. आपण बऱ्याचदा हे सगळं वापरत आहोत, सगळं नॉर्थ दिशेला बसणं, बाकी सगळं हो, चक्रांचं पण सगळं मी सगळं तुम्हाला आहे. फक्त मी चक्र प्रश्न सुद्धा असा टाकला होता. पृथ्वीचे, विश्वाचे, मणिपूर पर्यंत सांगितलेच आहेत तुम्हाला. हो, हो. आणि ह्याच फक्त तुम्ही ते जे होते ना 2 व्हिडिओ ते खरं तुम्ही उद्या घेणार आहात? अजून घेणार आहात का? नाही, नाही. झालं. मग तुम्ही ते जे व्हिडिओ टाकले होते ना ते महत्वाचे होते. ते काही वेगळे होते हां, मग चक्र त्या कुंडलींबद्दल. व्हिडिओमधलंच दिलेलं आहे हे, पण एका व्हिडिओतलं घेतलं होतं. दुसरा जो नाही मंत्राचा आहे तो त्याच्यामध्ये तर काही आता वेगळं 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 ज्ञान होतं ते कुंडलिनी चक्रांचं. ते फार इंटरेस्टिंग होतं. 1 मिनिट शॉर्ट्स होते बघा ते हो, इन्स्टावरचे. हो. हा ठीक आहे आहेत बोला ते. तुम्ही. ठीक हं. आहे, झालेलं आहे माझं आता, मग ते की सांगा ना जरा ते 2 व्हिडिओ मध्ये काय होतं नीट कळलं नाही मला तर. पण ते सुंदर होतं. त्यातला एकच हा इन्स्टावरचे व्हिडिओ होते बघा. घेतलेला आहे आपण. ते जे हं. व्हिडिओ होते त्याच्यामध्ये त्यांनी कशी चक्रशुद्धी होती ते दिलेलं आहे. आपल्या सुषुम्ना, इडा, पिंगला हे सगळ्यांचं ॲक्टिव्हेशन दिलेलं आहे. त्याची शुद्धी दिलेली आहे. इलेक्ट्रिक टर्म्स त्याच्यानंतर मध्ये होतं ते सगळं. हो, करंट इलेक्ट्रिक जातो. मध्ये होतं. हं. हो, आणि ते टर्म मला मॅडम नाही कळल्या. फक्त मला एवढं कळलं, की ज्यावेळेला सुषुम्ना वर जाते, आपल्या मेंदूमध्ये जाते, तेव्हा जे काय म्हणतो आपण, जी आपली दृष्टी आहे ती आतल्या साईडला वळते आणि आतमधूनच आपल्याला ते ब्रह्मज्ञान मिळू लागतं. म्हणजे किंवा आपल्याला दिसते, एक वेगळी दृष्टी आपल्याला मी मिळते. तुम्हाला आणि सांगितलंय मी तुम्हाला हे सांगितलंय की ज्या वेळेला कुंडलिनी ऊर्जा वर 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 जाते सगळ्या चक्रांना बॅलन्सिंग होत जाते, सहस्त्रार चक्र असं ओपनिंग होतं. म्हणजे टाळू जो असतो आपला लहानपणी जिथे आपण तेल भरतो तो पोकळ का ठेवलाय त्यामुळेच ठेवलेला आहे, कारण तिथूनच आत्म्याचा प्रवेश होतो असं मला वाटतंय. पण त्या हो, हो. टाळूला ओपनिंग येतं. ओपनिंग असं येतं की ते दिसणार फिजिकल तसं नसतं. मग व्हायब्रेशन्स काही प्रकारचे किंवा दृष्टी, आता हे अमृता मॅडमच्या ह्याच्यातनं जास्त कळेल की आता सध्या डोळा सगळं प्रोड्यूस करतोय. जे काही प्रोग्राम लादलाय डोळ्यावर तो प्रोड्यूस करतोय. म्हणजे आपण वेगळे वेगळे दिसतो वगैरे, की जे सत्य नाहीये. मग हे डोळ्यांवरचे प्रोग्राम ऍक्ट होतात. अजून डोळाच क्रिएट करत असतो. कारण आत्ताचे हं. प्रोग्राम तसे आहेत ब्रह्मांडातले. आपल्याला भूलभुलैया आपल्यावर आपली जी कॉन्शियसनेस आहे त्यावर प्रोग्राम केलेले आहेत. ब्रह्मांडात आपल्या पृथ्वीच्या लेअर मध्ये प्रोग्राम केलेले आहेत. त्यामुळे आपला डोळा वस्तुस्थिती क्रिएट करतो. हे झाड आहे, ही बिल्डिंग आहे, की जे ऍक्च्युअल स्वरूप नाहीच आहे, ते मायाजाळ आहे. की भूलभुलैया आपण नाटक जसं बघतो ना, एखाद्या सिनेमातले सिनेमे बघतो ना, तसंच आपण हे क्रिएट करतो. आपण व्हिज्युअलायझेशन, म्हणून तर व्हिज्युअलायझेशनला खूप महत्व आहे आपल्या. आपण व्हिज्युअलायझेशननी जसं आपली पार्टी बघतो, डोळे, कान, नाकाचा वापर करतो. आपण तसंच हे सगळं डोळ्यांनी क्रिएट करतो. जे दिसतंय ते ऍक्च्युअली क्रिएशन आहे. म्हणजे आपलं क्रिएशन आहे. ऍक्च्युअली ते काही नाहीये. अस्तित्वात काहीच नाहीये. पण आपण ते निर्माण करतो. मग सगळ्यांना सेम कसं दिसतं? आता नूतन मॅडमचा ड्रेस व्हायलेटच सगळ्यांना कसा दिसतो? तर प्रोग्रामच तसा आहे ना, की व्हायलेट फेकला जातोय त्यांच्या टॉपमधून. व्हायलेट फेकला जातोय म्हणजे आपण त्याला व्हायलेट म्हणतोय आणि आपल्या डोळ्यांवर ते प्रोग्राम आहे म्हणून तो तसा दिसतोय. तसा तो नाहीच आहे, व्हायलेट नाहीच आहे. फक्त तो व्हायलेट ऍब्सॉर्ब करत नाही. असे ते प्रोग्राम आहेत. आता हे प्रोग्राम बदलत चाललेत. पृथ्वीचं जे लेअर आहे तिथे सूर्य आग ओकत चाललाय आणि मॅग्नेटिक फील्ड कमी होत चालले. त्यामुळे हे जे प्रोग्राम आहेत मायाजाळाचे आपले, ते म्हणजे काय डिस्ट्रॉय होत चाललेत. आणि हे डिस्ट्रॉय होत हो, हो. चालले त्यामुळेच आपल्याला काही पण दिसणार आहे आता, म्हणजे काही पण जाणवणार आहे. तर आता हे जे आहे मॅडम जे आहे क्वांटम टनेलिंग, तर आपण क्वांटम टनेलिंग मध्ये गेलो ना तर आपल्याला हवं ते क्रिएट करणार आहे. क्वांटम टनेलिंग मध्ये आपण थोडं डिस्कस केलं होतं. तर क्वांटम टनेलिंग मध्ये आपण जर गेलो, आपण क्रिएशननी म्हणजे आपल्या टेक्निक्सनी आता व्हिज्युअलाइज करतो, त्याच्याच पुढचं हे क्वांटम टनेलिंग आहे. आणि त्यामुळं आपण व्हिज्युअलायझेशन जे करतो, क्वांटम टनेलिंग मध्ये पोहोचलो आपण, की आपल्याला हवं ते क्रिएट करतो. ऍक्च्युअली आपण
त्या टेक्निकनी क्रिएशन आणतोय आपल्या जीवनात. फ्लॅट म्हणा किंवा पर्स आता काही लोकांना मिळाली, काही गिफ्ट मिळाली. आपण ते सगळं वापरतोय, उच्च टेक्निक आपण वापरतोय. क्वांटम टनेलिंगनी आपण हवं ते क्रिएट करू शकतो. मग ह्या क्रिएशन्स आपण करत करत चाललेलो आहे, सामूहिक चेतना पेरत पेरत चाललंय. म्हणजे आपण आपली अधिकातम क्षमता पृथ्वीच्या असेन्शन साठी क्रिएशन करत वापरत आहोत. आणि का आता हे सगळं होणार आहे, जास्त होणार आहे का, तर हे सूर्यच एवढी ऊर्जा देतोय की तो ते प्रोग्राम सगळे डिस्ट्रॉय करत चाललाय. म्हणून आपल्या क्षमतांचा विकास होत चाललाय. आणि मग हे ज्या वेळेला सहस्त्र चक्रापर्यंत ऊर्जा पोहोचते, त्यावेळेला ते ब्रह्मरंध्र ओपनिंग झाल्यामुळं मग सगळं ब्रह्मांड म्हणजे आपल्यामध्ये ब्रह्मांड आहे जाणवतं. मी तुम्हाला कित्येक वेळा हे सांगते ध्यानातून किंवा कार्यक्रमातून. मग अमेरिका काय, न्यूयॉर्क काय, सगळं आपल्याला दिसू लागतं. कारण सगळं आपल्यामध्येच आहे ना, ते ते दिसू लागतं म्हणजे ते पण कॉन्शियसनेसनी दिसू लागतं. पण त्याच्या पलीकडे आपलं कॉन्शियसनेस ओरिजिनल आहे. तर आता हा जे आठवणी आहेत, आपल्या मेमरी आहेत, त्या नष्ट केलेल्या आहेत. पण आता आपल्याला ते जागृत करायच्यात आठवणी, आपल्या क्षमतेच्या, आपल्या ओरिजिनल स्वरूपाच्या. मग आपण हे सगळं जागृतीसाठीच करत आहोत. आता हा जो प्रोग्राम आहे सनातन, त्यासाठीच आहे. पूर्वीकडे आपण गेलो, ऋषी मुनींचं सगळं डिस्कस करतोय आपण. म्हणजे आपण ह्या ऊर्जांना कनेक्ट होतोय, आपल्या क्षमता विकसित होणार. या ऊर्जा आपण अट्रॅक्ट करतोय, कार्यक्रम घेऊन अट्रॅक्ट करतोय. जे घेत आहेत त्यांच्याकडे जास्त येणार आहेत, जे अटेंड करतात त्यांच्याकडे पण येणार आहेत. मग या ऊर्जा आपण आपल्याकडे वळवतोय म्हणजे आपला जो विकास आहे तो जास्त होणार आहे. आपल्या ओरिजिनल स्वरूपाला आपण जाणार आहे. आपण नाहीच आहोत ते पृथ्वीसाठी आपल्याकडनं घडतंय सगळं. पृथ्वीला आपल्या या देहाद्वारे, आपल्या या चेतनेद्वारे पृथ्वीला आपण मदत करत आहोत. आपली तर क्षमता पृथ्वीपेक्षा खूप मोठी आहे, लक्षात घ्या. आपण ब्रह्मन आहोत म्हणजे पूर्ण आपली क्षमता मोठी आहे, म्हणून तर पृथ्वीला आपण मदत करतोय. आता हे सगळं ज्या वेळेला होतं, फिजिकल काही चेंजेस ब्रेन मध्ये व्हावे लागतात. मग कालचं जे ओंकाराचं सेशन मी घेतलं ते सगळं बघा तुम्ही. मुद्दाम सगळं रेकॉर्ड केलं इतरांसाठी सुद्धा. आणि आज मी शिवानंद स्वामींचं पुस्तक वाचत होते ओंकाराचं. तर त्या शिवानंद स्वामींनी तर अजून भन्नाट सगळं ओंकाराचं दिलंय, ते पण मी घेणार आहे वाचायला. इंग्लिशमध्ये आहे ते. तर या ओंकारातनं ब्रह्मांडाचा जन्म झाल्यामुळे तो ओंकार साधना तशी करायची, नुसतं ओंकार म्हणून काही होणार नाहीये, एकट्याने म्हणूनही काही होणार नाहीये. त्या पद्धतीनेच व्हिज्युअलायझेशन आपलं वापरतच ओंकार साधना झाली पाहिजे. त्यामुळे आपण जी पावलं टाकत आहोत ती अगदी योग्य आहे. आता आज मी हे घेणार आहे, काय म्हणतात त्याला, योग निद्रा घेणार आहे. आता काल पण आपण बघितलं की योग निद्रेत काय अवस्था होतात आपल्या. तर या सगळ्या गोष्टी आपण हे जे करत आहोत ते खूप छान करत आहोत. आपलं हे भाग्य म्हणा की आपण हे सगळं करत आहोत. आपल्याकडनं या क्रिएशन्स म्हणजे खूप मोठ्या लेवलला क्रिएशन्स होत आहेत, हेल्प होत आहे. त्यामुळं आपण हे जास्तीत जास्त शक्य तेवढं करायचं आहे. तर हे फिजिकल चेंजेस जे होतात, आज्ञाचक्रावर सुद्धा एक टर्पल असतं आकरोडासारखं, ते फोडायला लागतं. आणि मग तुम्हाला टिंगलिंग जे होतं ना, ते फोडण्यासाठीच होत असतं. पण असं हजारो दिवस तुमचं टिंगलिंग झालं तर ते आज्ञाचक्रावरचा लेयर हे होणार आहे. मग ज्ञान आपोआप यायला लागतं. कारण ब्रह्मांडाचं कनेक्शन आपलं चांगलं झालं की सगळं ब्रह्मांडात ज्ञान आहे, मग ते आपोआप सरकायला लागतं. त्याला काही ग्रंथ वाचन, व्हिडिओ बघावे नाही लागत. मग हे आज्ञाचक्राचं होतं. मग त्याच्यावरती गोलाट चक्र आहेत आपली कपाळाच्या वरती. मग ते गोलाट चक्र सुद्धा जास्त ऍक्टिव्हेट होऊन मग ते ब्रह्मरंध्राचं जे होल आहे, आता बघा काहींना खेचरी मुद्रा होते. खेचरी मुद्रा म्हणजे ढोसण्या मारते ते जीभ. ढोसण्या मारून 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 हे टाळूला कनेक्शन आहे तिथून. मग ते खेचरी मुद्रा जे काही ध्यानातून होत आहेत आपल्याला, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं, जीभ निघत नाहीये आपली. मग हे सगळं जे होतंय ते त्यासाठीच होतंय. मग हे जे चित्र आहे ब्रह्मरंध्राचं, ते होल झाल्या टप 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 आपण बघतो लाळ सुद्धा सुटती. तुम्ही किती जणांनी सांगितलं लाळ खूप येते, लाळ खूप येते. आणि पुढे लाळीच्या पुढे तर मग मधच सुरू होतो अमृतच सुरू होतं. आणि मग ते होल सिंचन. तयार होतं आणि सहस्त्रार आपल्या मुलाधार चक्रावर टाकतं ते ऍक्च्युली अमृत. शांत करतं गरम झालेल्या कुंडलिनीला. कारण ऊर्जा स्फोट होत असतो ना आपल्या शरीरात, मग तिला शांत करण्यासाठी म्हणून ते सिंचन होतं.
आणि मग ते होल गेल्यावर सगळं आपलं स्वरूप आपल्याला दिसतं. अरे सगळं आपण आहे, डोंगर पण आहोत, पर्वत पण आहोत, अरे वा हे सगळं आपण आहोत. म्हणजे आपल्या आतमध्ये ते सगळं दिसायला लागतं आणि आपल्या एक क्षणभर का होईना दिसतं. आणि मग रिअलायझेशन, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हटलंय, दुसरं काही नाहीये. आणि तोच तो मोक्ष असतो, हे लक्षात घ्या. तोच मोक्ष आहे की आपण हे शरीर नाहीये, आपण हे आहोत, सगळं आपणच आहोत. हा तो मोक्ष, की अज्ञानापासूनची सुटका. पण मग यामुळे आपल्या इच्छा आकांक्षा, शरीरासाठी जे चाललंय, देहासाठी चाललंय, संसारासाठी चाललंय, ते सगळं नष्ट व्हायला पाहिजे. त्या इच्छा सगळ्या जायला पाहिजेत, म्हणजेच मोक्ष. मोक्षाचा असा अर्थ आहे. चला, धन्यवाद. हे नूतन मॅडम, छान सांगितलं तुम्ही, एक 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 पॉइंट घेऊन. संदीप तर याची डिटेल आवडेल आम्हाला, मी बोलते तुमच्याशी. आणि ते जर अभ्यास तुम्ही केला, बहुतेक अनुजय मॅडमनी केला असेल असं वाटतंय, बघूयात. नाही तर मग मी तुम्हाला सांगेल, आपण अजून ते 1-2 व्हिडिओ चर्चा करूयात. कारण या ऊर्जा तुम्ही वाढल्या म्हणताय, पण तसा अर्थ तसा नाही येतो. त्याचं जरा डिटेल आपण नाही, डिस्कस ते करूया. मला जे अवेलेबल झालं त्याच्यातून मी बोलते, म्हणूनच मी ते डिटेल नाही घेतले नाही, नाही ठीक आहे तिथं. ना, असू दे ना, असू दे ना. कारण अवेलेबल आपल्याला पेक्षा तर आपण माहितीये जास्त, ऊर्जा कशा वाढतायत किंवा काय नाही नाही, होतंय ते. अवेलेबल पेक्षा आपण जास्त चर्चा केलेल्या आहेत. हो तर ठीक आहे, हो. बघूयात. चला, धन्यवाद तुम्हाला धन्यवाद सगळे. सुनीता. अटेंड जे करतायत त्यांना धन्यवाद. भेटूयात धन्यवाद उद्या. सुनीता. आपलं रुपाली कदम, रुपाली पाठक मॅडम, धन्यवाद. माझं जरा नाव ठेवते, रुपाली पाठक मॅडम मस्त पुस्तक वाचणार आहे. तो त्याला यायचं आहे उद्या 4 वाजता. तर चला, धन्यवाद. धन्यवाद बंद करा सुवर्णा मॅडम. मॅडम.